16वा आणि निरूपण सुंदर आहे. भगवंत गणेशबाळा बोलतात, कृष्ण परमात्मा अर्जुनाला असं सांगितलेल्या श्लोकातून निरूपण मावळण्यात केलं. श्लोक कठीण आहे गीता, आणि ती जगताला उपदेश करताना परमात्म्याने हृदयाचा गाभा बाहेर काढला. जे गुप्तधन सगळ्यांना वाटून दिलं, साधकांना संसारिकांना नाही. बरं, त्यांना तेवढी इच्छा आहे ते साधक बनतात आणि त्यांची साधना साध्यापर्यंत जाते. तेव्हा गुरु दीक्षा होते. साधक आणि साध्य, गुरु आणि साधक एकत्र असतात आणि ही साधना पूर्ण होती. सिद्धता तयार होती आपल्या हृदयात. सिद्धांतासारखं हृदय होणं आणि सिद्ध वस्तूला पाहणं त्याला म्हणतात सिद्धता. जी सिद्ध आहे, जिला करायची नाही, उत्पन्न झाली नाही, तिचा नाश होत नाही, जे स्वयंभू आहे ती सिद्ध आहे, त्याला प्राप्त करणं सिद्धता. कोणत्या दिवशी काय भाव तयार होईल, काय देव देईल माहित नसतंय. कृपा, ईश्वर कृपा, ग्रंथ कृपा, अंतःकरण कृपा, सगळ्यात श्रेष्ठ गुरु कृपा, मग वाटोपाठ सगळ्या कृपा होतात. मिळावे ग्रंथ कळावे, बुद्धीतला भेद जळावा. ग्रंथ कळावे, बाकीचं काही कळो या नको. बाकीचं कळणं हे न कळण्याचं आहे, पण परमेश्वर कळणं हे सर्वोत्तम आहे. बाकीचं कळतं ना खोटं मरणार, जे कळू नये ते कळतं आणि जे कळायचं ते राहून जात. बद्धता, म्हणून आपण बद्ध आहेत. पण जेव्हा कळायचं ते कळालं तर आम्ही मुक्त आहे. काय कळायचं? जे आहे ते कळायचं. परमात्मा आहे, जगत नाही. मग काय दिसतं? भ्रमामुळं. जगत नाही तर दिसू नये, मोठा प्रश्न आहे. मग दोरीवर सर्प नव्हता का दिसायला? कुठून आला? तयार केला, भ्रमाच्या द्वारे उत्पन्न झाला आणि विशेष ज्ञान लपड्या गेलं, सामान्य ज्ञान प्रगट झालं. आहेपणा सर्पाला दिला, रज्जूचा आहेपणा झाकल्या गेला, म्हणून सर्प झाला. वाव, कळालं? भगवंत कृष्ण परमात्म्याचं निरूपण अर्जुन माऊलीने केलंय आणि जगाला जीवदान दिले. मृत्यू नाहीये मग त्या जीवाला, हे लक्षात ठेवा. त्याला जीवदान म्हणतात. कसं दिलं बघ. मृत्यू आणि जन्मापासून आपण वंचित राहतो, परब्रह्म होतो, ज्ञानमय होतो, कल्याण होतो, बुद्धीचा बाध होतो, परमात्म्याच्या ठिकाणी मन जातं आणि परमात्माच होतं आणि हृदय पावन होतं, आयुष्य धन्य होतं, संताचा संगम होतो, वैद्याचं अंग येतं, ज्ञानाची स्थिती प्राप्त होती आणि बुद्धीमध्ये परमात्म्याची ओळख होती आणि बुद्धी भगवंतात विघरून जाती. ती म्हणा अनुभवाची स्थिती, ब्राह्म्य स्थिती म्हणतात त्याला. ब्राह्म्य स्थिती खूप सुंदर आले शब्द. वाटतं लिहावं खटखट खटखट, बोलून लिहू कशी. बोलावं लिहावं कसं जमत नाही ना. वाटतं लिहून काढा, आणि लिहिलं तर गाडा अभ्यास होतो बरं का. खूप सुंदर असं पक्क बनत. पक्क जे लिहितात ते खूप धन्य बाप्पा. दुपारी थोडं थकली होऊन 10 मिनिटं. कसं आहे अज्ञान? मी अज्ञानात आहे, माझा देहभाव जिवंत आहे, मी दुःख भोगते आहे, सुखातून बाहेर येते, माझं स्वरूप सुखरूप आहे. मग दुःख करते का करते? कारण त्या सुखाकडे गेले नाही मन, कारण बद्धता. सुखाची जी स्थिती ती भोगलीच नाही, कारण सुखरूपता तुमची स्थिती तुम्हाला कोणी कळवून दिलीच नाही. कारण तुमचा अज्ञान कालाचा, अनादिकालचा अज्ञान दुवारा संत लागतात. बोधाच्या पानानं, ओवीच्या ज्ञानानं, गीतेच्या शक्तीनं, हृदयाच्या भक्तीनं संत तुमचं अज्ञान भस्म करतात. केवळ संत देव नाही,
देव नाही. लक्षात ठेवा, देव करत नाही अज्ञान समाप्त. देव म्हणतो प्रारब्ध भोग. संत प्रारब्धाचा जवळ सूर येत नाहीत. त्यामुळे प्रारब्ध असताना बुद्धी अधिक असते. कुठं प्रारब्ध आहे? प्रारब्ध भोगताना अंतःकरण भगवंतात असतं. कुठं प्रारब्ध आहे? कारण दुःखाचाच नाश आहे, त्रिविध दुःखाचा. कुठं प्रारब्ध? बुडालं, अज्ञान बुडालं. समजून घ्यायच्या गोष्टी इथे, गप्पा मारायच्या गोष्टी का नाही बेटा. प्रारब्ध भोगताना सुद्धा त्या भगवंताची स्थिती असावी. कुठं प्रारब्ध आहे? ही ज्ञानाची स्थिती आहे. पण करणाऱ्याला न करणाऱ्याला काय नाही. चला पुढं. तर आपलं अध्याय 16वा आणि दृष्टिकोन बदलता होय. तरी बाळपणाची के आहे, परी साचची री माये म्हणून तोष. बाळा उचित जाणणे होय. लहान लेकरू आहे, त्याला जर कळालं तर लेकरू म्हणता येईल का? नाही. बाळ आहे, छोट, त्याला कळत नाही. आणि योग्य कळायला ते बाळ नाही, योग्य कळायला मोठं तरुण. तरी बाळपण हे आहे के आहे, परी साचची एरी माये म्हणून तोषे. पण त्याची जन्मदात्री आई, परी साचची एरी माय, तशी माय जन्म देणारी, म्हणून तोषे. ती बाळाला बघून आनंदात राहते. तसं संत महात्मे साधक जर चिंतनानं प्रसन्न झाले, तोषले, तर ती गुरुमाय आनंदात राहते. बघा, गाव रसे भरले. हा गाव रसे भरले. गावातलं पाणी एका ठिकाणी आलं. पाणी पाठी पाय देत आले. गंगेकडे चालले, मिसळले एका ठिकाणी. वाहत वाहत गंगेच्या रस्त्याला लागलो. ते गंगा काय म्हणतले परते सरा. ती गंगा म्हणते का माझ्यामध्ये येऊ नका, गढूळ पाणी आहे, 10 ठिकाणचं मिसळले, मी पवित्र आहे म्हणत नाही गंगा. तसे साधकाच्या वृत्त्या, दोष, मोह, विकार, त्या सगळ्या वृत्त्या संताकडे, बोधाकडे आल्या. ते सागर आहे, हा ज्ञान सागर आहे. त्या गंगेला पोटात घेणारा तो सागर गंगेला ढकलत नाही. आणि साधकाचे दोष घेऊन साधकाची बुद्धी साध्यापर्यंत जाताना गुरुच्या माध्यमातून जाती, तर गुरु त्या साधकाला ढकलून देत नाही. का गंगा काय म्हणतले परतेसर. गंगा त्या गावातल्या ओढ्याचं नाल्याचं पाणी आलं तर गंगा ढकलून देत नाही. तर सावित्र्यात युक्त अंतःकरण बोधात आलं, बोधाचं ज्ञान चित्तात गेलं, चित्त भगवंताशी समरस झालं, तर भगवंत त्या चित्ताला ढकलून देत नाही, आपल्यामध्ये समरस करतो. तो परमात्मा, तो ज्ञान सागर आहे. म्हणून साधना करा, चिंतन करा. त्या चिंतनानं तुम्हाला तो परमात्मा जवळ घेतो, हे लक्षात ठेवा बाप्पा. तुमच्याशी सोबत समोरच झाला, वेदाचा आणि बुद्धीचा संगम झाला, वृत्तीतला दोष गेला, जगताचा वाद झाला, आत्मानुभव आला. भीती कशाला तुम्हाला? नाही माई, तुम्ही आमच्या की तो मानोनी प्रियोपचारू, काय तोष विनाशारंग धरू गुरुत्वासे. गुरुशीचा उपकार काय मानावा, कसा मानावा? स्वर्गातून गंगा आणली, त्या ऋषीने भगवंताच्या छातीवर लात मारली, तरी भगवंत रुसले नाही, त्रास झाला नाही. त्यांचा उपकार म्हणून ते चिन्ह हृदयावर प्रस्थापित केलं. लांछन हृदय विरासन, लांछन दीनदया घनरे माधवा मुरली म्हणून. हृदयांचन हृदय
विलासन माधवा मुरी मनोहर रे. त्या भृगुरूच्या पायाचं चिन्ह अजून पांडुरंगानं हृदयावर ठेवलंय. पांडुरंगाचं जन जाऊन बघा, महापूजा करताना दाखवतात ते. म्हणून अशा भृगुरू सपकार काय म्हणायचा, जण स्वर्गातून गंगा आली आणि गंगेच्या काठावर सगळे कार्य होतात. तुम्हाला सांगायची गरज नाही. किती गंगा पवित्र पापाला धुवून टाकती, दोषाला बंद करती आणि त्यांचा काठावरच साध्य कर्म केलेलं त्या जीवाला पूर्ण गतीला लागतं. गंगेचे काय एक कार्य बाप्पा, त्याचा काय उपकार म्हणावा, कसा फेडावा. भृगुऋषीने तिला आणलंय, गंगेचा ऋषीच ऐकलंय आणि ती स्वर्गातून खाली आली आहे. वरी होती, स्वर्गात होती गंगा, खाली नव्हती आली. पुन्हा खाली आपल्यासाठी, तुमच्या आमच्यासाठी. आणि ही ज्ञानाची गंगा, ती गंगा स्वर्गाची, ही गंगा बोधाची, ज्ञानाची, वेदाची. चला, दोन्ही गंगा आपल्यापाशी आहेत, प्यायचं नाही. तो भृगूचा कैसा उपकार, त्या भृगूचा केवढा मोठा उपकार आहे आमच्यावर. की तो मानून प्रियोपचारू, त्याला उपचार मानला देवानं. आपण पाहुण्याला पाहुणचार करतो का नाही, तसं पाहुणचार मानला लागला देवानं. राग आणलाय देवाला. त्याला पुढं काय बोलले देव, तो मानून प्रियोपचारू काय तो सोनिया सारंग धुरु गुरुत्वासे. सारंगर म्हणजे कृष्ण परमात्मा संतुष्ट झाले, संतोष पावले. लात खाऊन बघा बाप्पा, गुरुत्वासी संतुष्ट झाले आणि गुरु रूप होऊन कृष्ण परमात्मा गीतेचा बोध द्यायला गुरु रूप झाले. गुरु गीता सांगताना कृष्ण गुरु होता. गुरुत्वासी कळत नाही, बाई एक कळते. गीता सांगताना कृष्ण नाहीत, ते गुरु आहेत. लीला करताना कृष्ण, राधेपाशी कृष्ण, ईश्वराच्या मांडीवर कृष्ण, मुंडक छाटताना कृष्ण, महाभारतात रथावर कृष्ण, पण गीतेच्या वेळेस कृष्ण नाहीत. गुरुत्वासे सुंदर ज्ञानेश्वरी बाप्पा सगळं उघडवतोय खटाखट खटाखट खटाखट. चला पुढं. अंधारे खेतले अंबर, झाले दिवस नाथा समोर, तेने तया ते परासर, म्हणतले काय. जर अंधार असल, सुदैवानं सूर्य उगवला, तर तो अंधारच प्रकाश झाला की नाही. ऐका, की अंधारे खेतले अंबर, गडद अंधार होता. झाले दिवस नाथ समोर, दिवस उगवला, तर त्या अंधाराला जांभळावं लागतं का? नाही, अंधारच राहत नाही. दिवस उगवला तर अंधाराला जांभळावं लागत नाही, आणि साधू मिळाला तर अज्ञान ठेवत नाही. पुरतच नाही अंधार, पुरतच नाही. त्याला निघून जांभळावं लागतच नाही अज्ञानाच्या अंधाराला. अनादिकालचा लाखो जन्माचा अंधार एका क्षणात गुरु घालवतात. ब्रह्मज्ञानानं, महावाक्याच्या शक्तीनं, गुरुच्या बोधानं अज्ञानाचा कलंक धुतला जातो. म्हणून तर श्रवण साधना खूप महान आहे, अति महान आहे. साधक इकडे तिकडे जातच नाही, लोकांतर त्याला मिळतच नाही, त्याचं पाप पुण्य उरतच नाही, त्याला जन्म पुन्हा घेता येतच नाही. डायरेक्ट भगवंत होतो. त्याचा पक्ष नाही, श्राद्ध नाही, गती नाही, पिंड नाही, कुट्ट नाही, नाही नाही नाही. किती उत्तम स्थिती परमार्थाची. त्याला जन्म नाही, त्याला मृत्यू नाही, तिथं अविद्या नाही, त्याला जायचं नाही, त्याला यायचं नाही. काय बोला, तुमच्याशी ठप्प होत. ही साधना अपरंपार ज्ञानाची, ही शक्ती आहे अगाध सुखाची, ही भक्ती आहे परमानंद
परमात्म्याच्या अनुभूतीची, ही प्रतीती आहे आत्मत्वाची, ही भेट आहे पांडुरंगाची, हे मिलन आहे ईश्वराचं, हे सुख आहे परमात्म्याचं, ही अनुभूती आहे उत्तम पदाची, व्यापक सत्तेची, अद्वय आनंदाची. कळत तुम्हा लोकांना नाही कळत बाप्पा. काय वाणी बोलते खन 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 खन. भगवंता काय उपकार तुझे, लाख उपकार तुझे कसे फेडू. रामा गोविंदा. वाणीतून वेद, ओवीचं ज्ञान, गीतेचं ज्ञान, भगवंताचं भान, काय तुझा उपकार आहे. एका ओवीत काय भरले ते खटाखट खटाखट खटाखट. कधी 16 अध्यायाचं अवलोकन केलं नाही मी येडीनं. वाईट वाटतं आता. पश्चाताप होतो मला. 9वा 12वा 13वा 11वा 8वा 7वा 5वा 3-3दा 4-4दा केला अभ्यास. एक अध्याय 4-4दा. 16व्याकडे आले नाही. 16 आणि 17 नाहीच केलं. का केलं नाही देवाला माहिती. बुद्धी बी कमी आमकाशी की अंधारे थतले अंबर झाले दिवसनाथा समोर तेने तया ते परासर म्हणतरे काय. अंधार होता, दिवस उगवला. सूर्यनारायण आले. अंधाराला जामून लागत नाही, अंधार जातोच. देवी तशी देवी भेद बुद्धीची आतुळे. तस जसा अंधार होता, सूर्यप्रकाश आला, सूर्य उगवला, अंधाराला जा म्हणावं लागलंच नाही, अंधारच नष्ट झाला. तसा अभेदाच्या ज्ञानानं भेदच नष्ट झाला. राम राम माई. श्रेष्ठ अत्य भाग्यवानाला मिळते. इथं कुणी टिकू शकत नाही. मा आयरा गैऱ्या नट्टू थैराला जागच नसते इथं. सतत मग निघून ह्यानं ग्रुप सोडला, त्यानं ग्रुप सोडला, मरू द्या म्हणते. मी कुठं जायचं तिथं मरा. चांगल्याला सोडलं, कुठे तोंड खुपशीला खुपसा. न ग्रुप सोडला, सुटू द्या म्हणते. एक एक कचरा चालला बाय, जाऊ द्या. माऊली आहे, काय श्रवण आहे, काय वेदांत आहे, काय हृदय समाधान आहे, काय वेदाचं निरूपण आहे, काय माऊलीचं आघात ज्ञान आहे. काय कमी पडतं इथं, काहीच नाही. एक एक शब्दाचा निचोड होतो. एका वेळेवर 100 वाक्य तयार होतात. ह्याच्यापेक्षा काय भेटतं कुठं अजून. देवाला माहिती रे बाप्पा. काय करायचं, जगाचे देणे नाही, आपलं आपलं बघायचं. चला जावं कोणी येऊ. आता ऐका. देवी भेद बुद्धीची या तुळे. तुळे म्हणजे तराजू. ऐका. घालून सूर्यश्लेषाचे कंटाळे. घालून सूर्य श्लेषाचे कंटाळे. बघा. तुकलासी एकी वेळे उपहा उपसाही जोजी. उपसाही जोजी. आता एकच सगळं सांगतो मला, समजदार नाही, सुंदर मांडून देतो तुम्हाला. ऐका. देवी भेद बुद्धीच्या तुळे. घालून सूर्यश्लेषाचे कंटाळे. बघा भगवंत म्हणण्यानं बराय सांगतात. भेद बुद्धीच्या तराजूने काय केलं. घालून सूर्यश्लेषाचे कंटाळे. सूर्याच्या काय केले, दिव्याची, सूर्याला दिव्याची उपमा देऊन तशी बराबरी केली. तो सूर्य आहे आणि त्याला दिव्यानं मोजायला जमत नाही तसं. ऐका. घालून सूर्य श्लेषाचे कंटाळे. बघा. सूर्यदीपकाची उपमा देऊन त्याची तुलना केली. कुणाची, भेदबुद्धीच्या तराजू मध्ये सूर्यदीपकाची उपमा देऊन त्याची तुलना केली. तर काय झालं बघा. तुकिलासी म्हणजे तुलना केली. तुकिलासी ते एकी वेळे उपहा उपसाही जोजी. म्हणजे तुलना जर तशी केली तर ही गुरुनाथाच्या अपराधाची क्षमा करावी.
सूर्याचे आणि दिव्याची काय बराबरी, काय तुलना करावी त्याची? त्या सूर्याची त्या दिव्याच्या साह्यानं तुलना करावं का? नाही. तसं माझ्या बुद्धीनं त्या गुरुत्वपदाची तुलना, उपमा, वर्णन करावं का? नाही करू शकत आम्ही. असं ज्ञानोबराय सांगायला बघा. उपसाही जोजी, बघा काय सांगितलं, उपहास होईल माझ्या गुरुचा. मी जर तुलना केली माझ्या गुरुची, माझे गुरु असे, माझे गुरु तसे, हे शब्दाचं वर्णन माझ्या गुरुचं होत नाही. उपहास होईल, अपराध होईल, असं माऊली म्हणतात. उपहासाही जोजी, उपसाही जोजी, उपहास होईल माझ्या गुरुचं वर्णन मी जर शब्दानं करायला तर अपराध होईल. उपहास म्हणजे आपण एखादा उपवास उडवला, कोणतरी उडवून असं गरीबाचा उपवास, तसं होत येतं की माझ्या गुरुचा मी अपराध होईल असं बोलतात. फार सूक्ष्म बोलतात बाप्पा. एका वाचून आणि बोट फिरून कळत असतं का? मान दांडगा अभ्यास लागतो, तपस्या लागते, एकाग्रता लागते, समाधान लागतं, चित्त पवित्र लागतं, मनाची शांतता लागते, भगवंताची आराधना लागते, गुरुची कृपा लागते आणि अंतःकरणाची तकमक लागते. बघा काय काय लागते सांगा बरं, कोणीच काढू शकत नाही. चला आता पुढं. उपसाही जोजी, माझ्या गुरुचा उपवास होईल असं जर वर्णन करून माझ्या गुरुची उपमा कुणाची दिली गुरुला, तर वर्णन कमी पडतं, उपमा कमी पडते, तुलना कमी पडते. जीही ध्यानाचा डोळा पाहिलासी, वेदादी वाचा वानिलासी, जे उपसाहीने तयासी, ते आम्हाही करी. तेव्हा तुला कोणी ध्यानानं बघतं, तुला कोणी नामांगण तुला तोलतं, कुणी कुणी तुला काय करतं सांगू देवा. माऊली बोलायले, तेही ध्यानाचा डोळा पाहिलासी, ज्यांना तुला ध्यानरूप डोळ्यानं पाहिलं, ध्यानानं तुझ्याकडे आले. वेदादी वाचा वानिलासी, वेदाच्या शब्दानं परब्रह्म स्वरूपाचं तुझं वर्णन बी झालं, कुणी केलं. ठीक आहे. जे उपसाहिने तयासी, ती अम्माही करी, मग त्यांचा तू अपराध नाही केलास, त्यांना क्षमा केलीस, कारण तुझं वर्णन कशानच होत नाही तरी करून घेतलास, तसं माझा व्यापराध क्षमा कर बाप्पा. मी तुझं वर्णन केलं असं असं ह्या रूपानं, गंगेला पोटात घालतस तसं मला घेतलं, सागर ढकलून देत नाहीस तसा तू सागर आहेस, तसं तुला गंगेची उपमा दिली. सगळ्या गावचं पाणी एकत्र येतं, वाहत वाहत गंगेच्या आत जातो, गंगा काय फेकून देत नाही, तसं आमच्या सगळ्या वृत्तीमध्ये दोष आहे तुझ्याकडे, त्या वृत्त्या आल्या तू पत्तीला फेकून दिली नाहीस, असा तू आघात आहेस, असं वर्णन केलं. पण अपराध आहे बरं ते सुद्धा. कळतो, घर कळतो, संपत्ती कळते, संतती काय कळून तेच कळत, जे कळूच नाही कधी ते कळतं, जे कळायचं ते तसंच राहतं, हे पण काही कळत नाही. मग देवा सगळं कळायचंच कळू दे बाप्पा, न कळायचं हे सगळं खोटं कळूच नाही. आपल्याला काय कळतं? खोटं, त्याचा अभिमान. हे माझं गाढवाचं वजन टवळे, हे माझे, या आमच्या घरी या. हा तू तयार केली का ग? तुझा फलाट आहे ना, ते देवानं केलाय, या आमच्या घरी. हा कुठून आणलं घर? दिला हुंड्यामध्ये, बाहेरून आणलं पोरीना. हुंड्यातून काय बुचका बिन झाला सोडून द्या, अवघड झाले वातावरण, हे अवघड झालं बाप्पा. आपला विषय नाही तो, पण लय अवघड आहे. मला बळजण बोलतात, तुम्ही बोलत जा. काय बोलू म्हणलं? हे थोडस संस्कार द्या, वळण द्या, थांबवा. गरज आहे, काळाची गरज आहे बाप्पा. जागे व्हा, माय बाप जागे व्हा आधी.
आधी बाप माय बिघडले, मग लेकर त्याच्या मागे लागले. अवघड आहे बाप्पा. मला वाटतं ऐका, खूप छान आहे, आठवण आली मला. आमचाच काळ छान वाटतो बा, लहानपणचा आमच्या. मस्त जगलो आम्ही बाप्पा, भीती जगलो आम्ही. आई वडिलाचं प्रेम काय, आई वडिलाची भीती काय, आई वडिलाचं सान्निध्य काय, त्याचं कर्म कसे करत होते तसं आपण वागायचं. आता तर आई वडील कुणीकड, लेकर कुणीकड. लग्न झाल्यावर बी जवळ नाही, आधी बी जवळ नाही. आणि माझं लेकर अमेरिकेला, कुणाला सांगते का माकडे? सांगू तरी नको की. लहानाचं मोठं केलं, उडून गेलं. पुन्हा यायला तिकीट पण नसतं ऐन टायमाला. एमर्जन्सी तिकीट नाही मिळत. मिळतं का अमेरिकन तिकीट एमर्जन्सी? संस्कार, तुमचा जाती, वर्ण, कुल, कुलाचार, कुलधर्म सांभाळा, नीतिमत्ता पाळा. तुम्ही जर छान वागलं तर लेकरा बघून चांगलं वागतात. तुम्ही जर घाण वागलं तर लेकर पण तसेच वागतात. आता इंग्लिश स्कूल, ऐका एक मिनिट बोलते, विचार उद्या. मी मुंबईला होते, ते ना तू इंग्लिश स्कूल आहे, खट खट इंग्लिश बोलते. 7वीला का 6वीला काय बाप्पा. मी त्याला डाळिंब दाखवलं, म्हणलं आयुष डाळिंब आण. म्हणलं काय काय म्हणली? म्हणलं डाळिंब. त्याला काय म्हणते? तिची आई हसायली. ती म्हणते डाळिंब माहित नाही. डोक्याला हात लावला मी. म्हणलं मला इंग्लिश येत नाही बाई. मग तिने सांगितलं आणि त्याने आणलं पुढे मधून. म्हणलं देवा, ए बाई शिकव म्हणा मराठी. थोडं काय वाच म्हणलं गीता फिरता तू तरी. काय सांगावं अशा मुंबईच्या आणि पुण्याच्या लोकांना. देवा देवा, आम्हीच बरे बाबा. परभणी नांदेड पेंडाळ सगळं आम्ही चांगलंच. विषाचे कंटाळे तुकलासी ते एक वेळे उपासी हो जी उपसाही जोजी. वेदबुद्धीच्या तराजू त्या गुरूंचं काय वर्णन करावं आमच्या बुद्धीनं. उपहास होईल, आमच्या गुरुचा उपहास होईल, अपराध होईल म्हणतात माऊली. मग देवा, तुम्हाला जे ध्यानाच्या डोळ्याने बघितलं, जे ही ध्यानाचा डोळा पाहिलासी, वेदादी वाचा वाणीलासी, वेदादी शब्दांचं तुझं वर्णन पण केलं. मग तू तर शब्दाच्या पलीकडेस, मग तू ना माफ केलंस की नाही, क्षमा केली की नाही, तसा आमचा अपराध आहे. तुझं वर्णन केलं आम्ही. ते उपसाहिने तयासे, त्यांना तू अपराध पोटात घातलास. ते आम्हा हे करी, तसा आमचा अपराध पोटात घाल, आम्हाला माफ कर. असं ज्ञानोबराय निवृत्तीनाथाला उद्देशून बोलतात. परी मी आजे तुझ्या गुणी नाचावलो अपराधून गणी. माझा अपराध झालाय, पण धरू नको बरं माझा अपराध. मी आजी तुझ्या गुणी, मी तुझं गुणाचं वर्णन करायला नाचावलो, वेड्या झालो, भांबावून गेलो, पण माझा अपराध धरू नको बर का देवा. गुरुदेवा, त्या देवाला नाही. चला, परी मी आजी तुझ्या गुणी लाचावलो अपराधून गणी. माझा अपराध धरू नको बरं, पोटात घाल माझा अपराध. भल ते करी परी अर्धरणी नुठी कदा. भल ते करी परी अर्धपणी धनी नुठी कदा. माझा अपराध पोटात घाल, मी तुझ्या वेदाचं ब्रह्मज्ञानाचं रसपान कर ताटावर बसतो जेवायला. मी अर्ध्या ताटात उठणार नाही, माझं पोट अजून भरलं नाही, मी पोट भरूच तर जेवणारे, उठणारच नाही, अर्ध पोटानं उठणार नाही. 16वा अध्याय सुरू झाला, अजून खूप ऐकायचं. मला पूर्ण तृप्त व्हायचंय, मी अर्ध्या पोटानं उठणार नाही. निवृत्तीनाथाला ज्ञानोबराय बोलतात. काय वर्णन करा या शब्दाचं बाप्पा. जेवायला बसलो ना मी, घासाघासानं तृप्ती व्हायली आहे, पण पोट भरलं नाहीये, ढेकर आला नाहीये, ताट सोडणार नाहीये. ब्रह्मज्ञानाचं ताट आहे, पूर्ण पोट भरून जेवणार आहे. अर्ध्या ताटात उठणार नाही, अर्ध पोटानं. काय निरूपण आहे बाप्पा. बघा,
भलते करी परी अर्धधनी नुठी कदा. मी अर्ध्या पोटाला उठणार नाही, पूर्ण जेवणार आहे मी तुझं. बोधाचं जेवण आहे, वेदाचं ज्ञान आहे, हृदय परिपूर्ण आहे, चित्त समाधान आहे. तो आज चिदघन आहे, त्याच मला त्याची प्राप्ती व्हायली आहे. आणि पूर्ण प्राप्ती झाल्याशिवाय मी ह्या बोधाच्या ताटात उठणार नाही, वेदाचं जेवण सोडणार नाही, भेदावर देहाकडे येणार नाही, वृत्तीमध्ये अंधार ठेवणार नाही, आणि तुझ्या पूर्णत्वाला प्राप्त झाल्याशिवाय थांबणार नाही. देवा मी तुला सोडणार नाही. गुरुदेवा, कळालं का? नावे तुझे पसामृत सुहावे, वानू लादनो ते दुने धावे, दैवने दैवा मिया गीता येणे नावे. देवा कशाला आलं सांगू? बोला, बोल ना अर्जुना. माऊली बोलायत निवृत्तीनाथाला, कृष्ण बोलायत अर्जुनाला. मी गीता येणे नावे. मी गीताचे नाव दिलं ना, सांगू कशाला नाव दिलं गीता? बोल बोल ज्ञानोबा, बोला ज्ञानोबा. निवृत्तीनाथाचा संवाद चाललाय. ज्ञानोबा गुरुंशी बोलायलेत, वडील बंधू ऐकायलेत, आणि विश्व ठप्प व्हायलंय. कसं व्हायला ऐका. मी या गीता येणे नावे. हे जे गीता नाव दिलं ना, जे तुझ्या परमात्म्याचं स्वरूप कथन करण्याचं माध्यम म्हणजे गीता. तुझं जे रूप आहे ना देवा सद्गुरुनाथा, त्या तुझ्या रूपाचं स्वरूप म्हणजे परमात्मा आहे, आणि त्या परमात्म्याचं वर्णन केलं, त्याचं नाव गीता. नाव वर्णन म्हणजे बघा, 100 पारण केले मग तुला कळालं का? सांगा ना. हो नाही ताई, नाही ताई कळालं नाही हो. खरंच तुमच्या मुखात ओवी आली की असं खुली. मला त्याची जाण आहे. तो कसा भगवंत बोलायला, माऊली कसे सांगायले, निवृत्तीनाथ कसे ऐकायले, गीता कशी डुलायली, वेद कसा हलायला, बुद्धीचं मंदत्व कसं चाललं, हृदय कसं हलायलं, भगवंत कसा प्रगटायला, ब्रह्मज्ञान कसं झुलायलं, मन कसं त्या सुखात थांबायलं. काय सांगू तुम्हाला, किती बोलू. वाणी कमी पडती, वाणी. हो ताई, साष्टांग दंड सद्गुरु माऊली. ताई एकच आहे, पण अज्ञान झाल्यावर ते स्वरूप कृष्णच आहे. बरं झालं तुमच्या मध्ये आम्हाला जास्त कळते. तानियाचे लागता झटे, मग अधिकची पाना फुटे. कळला का अर्थ? दुर्वंटे पर्यंताचेनी, रोषे प्रेम दुर्वंटे पर्यंताचेनी. ज्ञानेश्वरी वाचन कमी सध्या विसराळ्यात, मला काय सांगू. त्याला अभ्यास कमी, वाचन. गीता येणे नावे, तुझे पसाय अमृत सुहावे. तुझ्या गीतेच्या नावानं तुझं परमामृत मी सेवन करायलो देवा. बघा, सुहावे. वानू लाधले हे दुनेव थावे, दैवने दैव वानू लाधलो ते दुनेव थावे, दैवने दैवे. बघा, शब्द वाचताना पण कठीण चाललं, कळायचं तर लांबच पत्ता आहे. सांगा किती कठीण आहे सांगा. हा परमात्मा स्वरूपाचं वर्णन करू लागून तुझं नाव गीता. बघा, मग ते वर्णन करता करता माझं सद्भाग्य प्रगट झालं, मला सद्भाग्य लाभलं. मी वर्णन करायला म्हणून लाभलं देवा. तुझ्या परमात्मा स्वरूपाचं वर्णन कथन करू लागलो, मला ते सद्भाग्य प्राप्त झालं, मी भाग्यवान झालो. बघा मग काय म्हणते पुढे, लाधलो ते दुनेव थावे. मला तुझं भाग्य लाभलं, तुझ्या स्वरूपाचं वर्णन करायचं. मग काय झालं, दैवले देवे. बघा खूपच छान आहे, ऐका. दैव माझं भाग्य खूप लाभलं, माझं सद्भाग्य प्रगट झालं.
तुझ्या परमात्म स्वरूपाचं वर्णन मला करण्याचा लाभ माझ्या आयुष्यात आला. दैवले दैवे म्हणजे दैव माझं खूप भाग्याचं मला प्राप्त झालं. मी परमात्म स्वरूपाचं वर्णन करून त्याला गीता नाव कसं दिलं हे मला सांगता आलं. माझं भाग्य उदयाला आलं. माझं दैव भाग्यवान झालं. चला दैवले दैवे. माझी या सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प तया फळाचे हे महाद्वीप पातले प्रभू पातले प्रभू. मला काय मिळालं सांगते भगवंत ज्ञानोबाराय. निवृत्तीनाथाला बोलतात. निवृत्तीनाथाचा आणि ज्ञानोबाचा संवाद चालू आहे हे तरी कळूया फक्त. माझी या सत्यवादाचे तप. देवा मला असं वाटतं माझी वाणी सत्य आहे आणि त्या सत्यवाणीचं तप आहे आणि त्याच्यामुळे मला गीतेचं वर्णन करता आलं, निरूपण मांडता आलं, परमात्मा स्वरूप कळालं आणि जगाला पण देता आलं. होय मध्ये सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प. तेव्हा माझ्या वाचेनं कल्पचा कल्प वाणीनं सत्य बोललं म्हणून त्या वाणीच्या द्वारे तुझ्या सत्य स्वरूपाचं वर्णन करता आलं. परमात्म्याचं स्वरूप मला कळालं. त्याच्या त्याला गीता कसं नाव दिलं हे पण मी कथन केलं. माझ्या पुण्याचं फळ माझ्या हातात आलं असं ज्ञानोबा निवृत्तीनाथाला सांगतात. बहुत कल्प तया फळाचे हे महादीप पातले प्रभू. त्या तपाचं त्या सत्य तपाचं फळ मला भेटलं. कसं भेटलं? तिला गीता रूपे बेट मला मिळालं. बघा महाद्वीप म्हणजे बेट. बेटाला महाद्वीप म्हणतात. समुद्रामध्ये जमीन असते त्याला महाद्वीप म्हणतात. हृदयामध्ये भगवंत असतो त्याला महाद्वीप म्हणतात. ते बेट मला मिळालं तर बुद्धी गेली. चौकड पाणी आहे मध्ये जमीन आहे ते महाद्वीप म्हणजे बेट आहे. चौकड जगत आहे पण परमात्म्याचं स्थान एक विशेष आहे. तिथे बुद्धी जाऊन थांबली. परमात्म स्थिती तिला कळाली. तिचे द्रुप सद्रुप झाली. व्यापकात आली. तिला गीता रूपी भेट मिळालं. हे भगवंतानं ज्ञानोबरायानं निवृत्तीनाथापुढे कथन केलं. महाद्वीप आपल्या बापाला बी कळालं नव्हतं रे बाप्पा हे मला. हे बेट महाद्वीप. अरे रामा रामा रामा. काय बाया गच्च बसते आता काही बोलत नाही. त्याचा बाद झाला. निवृत्तीनाथ कसे ऐकायले, ज्ञानोबराय कसे मांडायले, त्यांचं हृदय यांच्या हृदयाकडे कसं चाललं, दोघं कसे एक झाले, महाद्वीप कसं आलं. चौकट जगत आहे पण जगतामध्ये तो आहे, त्यामध्ये महाद्वीप आहे, आत तो आहे. चौकट भ्रम आहे तिथं बुद्धी गेली आहे. स्वरूपामध्ये थांबली. महाद्वीप आला. काय बोलावं तुम्हाला, किती सांगा. त्यांना वाटायला रोज मिळतं. काय किंमत आहे याची. ती बाई बडा 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 बोलती. काय आपल्याला काय कसते. ज्ञानदेव तुकाराम.